नमस्कार, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला गणपती विशेष रव्याचे मोदक दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण एकदम कमी साहित्य घेतलंय। ते काय काय ते बघूया आपण। तर इथे मी हे बघा 1 वाटी साखर घेतलीये, त्याच मापाने 1 वाटी बारीक रवा घेतलाय। इथे एक छोटा कप भरून दूध घेतलंय, हे उकळलेलं दूध आहे चांगलं। आणि इथे 4 ते 5 वेलचीच्या पूड करून घेतले मी कुटून। ते मोदकाचा साचा घेतलेला आहे हा। आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे साजूक तूप। तर आता इथे मी कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। तूप आपल्याला पाहिजे तसं आवडीनुसार आपण घेऊ शकतो। आता ह्या तुपामध्येच आपण जो रवा घेतला होता तो रवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आणि आता रवा आपण शिऱ्यासाठी म्हणजे प्रसादीच्या शिऱ्यासाठी कसा भाजून घेतो व्यवस्थित तुपामध्ये, तसा ह्याच्यासाठी सुद्धा मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा। थोडासा असा लालसर होईपर्यंत, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण भाजायचा। तर आता हा रवा मी मस्त खरपूस भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकता की पहिला एकदम सफेद होता, आता त्याचा लालसर थोडासा कलर झालेला आहे। आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये दूध ऍड करते। हा रवा कसा अजून सुद्धा थोडाफार कच्चापणा आहे त्याच्यामध्ये, तर ह्याच्यात अजून पाहिजे तर पाणी सुद्धा ऍड करू शकता एक्स्ट्रा, किंवा आता मी जेवढं एक छोटा कप दूध घेतलेलं ना तेवढंच अजून मी दूध त्याच्यामध्ये ऍड करते, म्हणजे रव्याचा कच्चापणा जराही शिल्लक राहणार नाही। तर आता आपण दूध वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये साखर आपण घेतलेली ती रव्यामध्ये ऍड करायची आहे। दूध कसं थोडं थोडं करूनच टाकायचंय, जेवढं लागेल तेवढं, म्हणजे कसं आपण हा पूर्ण पातळ होईल शिरा। जर आपण जास्त दूध एकसाथच ऍड केलं ना तर मग सुकवायला वेळ जातो, त्यापेक्षा थोडं थोडं करून आपल्याला लागेल तसं ऍड करायचं। तर बऱ्याचदा कसं आपण मिठाईच्या दुकानातून मोदक घेतो, ते ह्याचे असतात माव्याचे वगैरे घेतो, तर माव्याला एक सबस्टिट्यूट म्हणून जर तुम्हाला मोदक बनवायचे असतील ना तर हे रव्याचे नक्की बनवून बघा। खूपच म्हणजे सेम अगदी माव्याच्या मोदकासारखेच होतात आणि दाणेदार टेक्स्चर सुद्धा सेम बघा माव्यासारखाच असतो रव्याला। साखर थोडीशी विरघळेपर्यंत आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी परत आपण बघून घेऊ। 2 मिनिटं झालेली झाकण ठेवू। हा जो रवा होता तो पण व्यवस्थित शिजलेला आहे, आता बरोबर कन्सिस्टन्सी झाली जशी आपल्याला मोदकांसाठी पाहिजे तशी। आता ह्याच्यामध्ये मी शेवटचा आपला पदार्थ म्हणजे वेलची पूड टाकून घेते। ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीचे टाकू शकता। गणपती बाप्पा आल्यावरती आपल्याला रोज असे वेगळे वेगळे नैवेद्य दाखवायचा असतो आणि प्रसादी वेगळी वेगळी बनवायची असते, तर हा एक वेगळा प्रकार मोदकांचा। त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता सध्या माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी सिंपल रेसिपी एकदम तुम्हाला दाखवते, नसतील तरी पण छान होते। गॅस बंद करून घेते मी आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आपण, मगच आपण त्याचे मोदक बनवू। आपलं जे मोदकाचं सारण आहे ते मी मस्त थंड करून घेतलंय। आता जो साचा होता त्याला आपल्याला सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं आतमध्ये, म्हणजे काय होईल की आपण हे मोदक बनवताना ते चिपकणार नाही हे आतमध्ये। आता हे असं याच्यामध्ये भरून घ्यायचं, व्यवस्थित घट्ट भरायचं, म्हणजे ते कॉर्नर्सला व्यवस्थित लागतात आणि त्याचा आकार व्यवस्थित येईल।
दाबायला लागतं थोडं. हे बघा, वा किती छान झालंय, मस्त असं एकदम मस्त आकार आलाय. आणि मी जे सांगितलंय ना त्याच प्रमाणात बनवलात ना ते एकदम व्यवस्थित होतात असे रव्याचे मोदक. प्रत्येक वेळेला असं थोडासा तुपाचा हात चोळायचा, म्हणजे काय होईल, तुपाची आणखी छान चव सुद्धा येईल आणि चिपकण्याची शक्यता अगदी कमी होऊन जाईल. आधी असं गोळा करून घ्यायचा व्यवस्थित, तो आतपर्यंत जातो. अशा प्रकारे आपला हा 21 मोदकांचा नैवेद्य तयार आहे. तुम्ही सुद्धा ह्या गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी घरच्या घरी हे रव्याचे मोदक नक्की बनवा. तुम्हालाही आवडतील आणि गणपती बाप्पाला सुद्धा हे नक्की आवडतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद.